या ठिकाणी आपले सर्वांचं स्वागत आहे. आपण बघतोय तलाठी भरती 2025 ची आपण तयारी करतो आहे आणि यातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे तलाठीसाठी येणारे पेपर. प्रश्न कसे येणार आहेत? तलाठीचा पेपर घेणार आहे TCS नावाची कंपनी आणि या 2025 या वर्षामध्ये TCSने समाज कल्याणचे, लेखापालचे, महिला बालिकाचे पेपर घेतलेले आहेत. त्यावर आधारित या ठिकाणी टेस्ट पेपर मी बनवलेले आहे TCS तलाठी पॅटर्नचे. ते आपलं बघायचे आहे. अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे. या ठिकाणी तुम्हाला सगळे पेपर्स भेटतील, त्याचे PDF भेटतील, त्याचे अनालिसिस भेटतील, त्याच्यावर आधारित बेसिक लेक्चर्स भेटतील. अभ्यास करता ऍप डाउनलोड करायचंय. तलाठीची संपूर्ण बॅच या शून्यापासून पोस्ट पर्यंत अशी ही बॅच आहे. सगळं ग्राम महसूल अधिकाऱ्याची ही तयारी करणारी बॅच तुमच्यासाठी आहे. तुम्ही जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी नोट्स सुद्धा तुम्हाला भेटतील, टेस्ट पेपरही भेटतील, बेसिक लेक्चर्स भेटतील, सगळं भेटेल. आज आपलं मराठीचे आहे ना 50 प्रश्न बघायचे आणि 50च्या 50 प्रश्न 2025 मध्ये TCSने विचारलेले आहे. याच्यापेक्षा चांगले, याच्यापेक्षा दर्जेदार 2025 मध्ये काही असू शकत नाही तलाठीसाठी. कारण की TCSचे प्रश्न आहे, हे माझे मनाचे नाहीये. ओके. खुबी या शब्दाचा अर्थ कोणता? कळ, कट, कण, कर्ण. खुबी किती दिसायला किती सोपं आहे ना, किती सोपं दिसतं नाही, पण सोपं नाहीये. खुबी म्हणजे कळ. कट नाही, कट कारस्थान नाही, कर्ण म्हणजे कान नाही, कण म्हणजे ते लहान तुकडा नाही. खुबी, कळ. तो किती खुबीने बोलतो, तो किती कळ लावून बोलतो. आपण मराठीमध्ये वापरतो बघा असं शब्द, खुबी, कळ. निगरगट्ट, आपण निगरगट्ट असं आमच्याकडे तरी बोली भाषेत गट्ट म्हणतात, पण इथे निगरगट्ट असा शब्द आहे तो. विरुद्धार्थी, उदार, मर्यादशील, रोगट, लायक. निगरगट्टचा विरुद्धार्थी शब्द. 2 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल. बघा, निगरगट्ट म्हणजे ज्याने मर्यादा वगैरे सगळं सोडलंय, लाज सोडली, आपण म्हणतो गावाकडे बिनलाजा, ती निगरगट्ट आहे. विरुद्धार्थी उदार नाही येणार, रोगट नाही येणार, लायक नाही, मर्यादेत राहणारा, मर्यादशील आणि मर्यादा सोडलेला. निगरगट्ट दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचंय. निरर्थकचा समानार्थी शब्द बघा, निरर्थक, अर्थ नसलेला, निरर्थक. पोळ, फोल, निर्धन, नारिकेल, समानार्थी बघा, निरर्थक, अर्थ नसलेला. 3 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. निरर्थक म्हणजे फोल, आपला प्रयत्न वाया जातोय, फोल जातोय, अपयशी ठरतोय आपण. निरर्थकचा अर्थ फोल होतोय. गवळी गाय बांधतोय, या त्याचं कर्मणीमध्ये रूपांतर बघा, प्रयोग. तुम्हाला प्रयोगाचा मार्कच जाऊ द्यायचा नाही. किती जणांची अजूनही प्रयोगावरचे मार्क कटतात बरं मला सांगा. प्रयोगावर मी बेसिक लेक्चर घेतलेले, सराव पेपर दिलेले आहेत. प्रयोगाच्या सगळ्या कन्सेप्ट, कर्तरी, कर्मणी, भावी आणि संकरच्या मी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं. पण तुम्ही लेक्चर बघितलं असेल तर फायदा आहे, बघितलं नसेल तर कुठून समजेल. तुमचं जा तलाठीच्या बॅच मध्ये जा, मराठीचे फोल्डरमध्ये जा. तिथे व्याकरण आणि शब्दसंग्रह असे 2 फोल्डर्स आहेत. त्याच्यात प्रयोगाचं एक फोल्डर आहे, त्याच्यामध्ये एक 6-7 व्हिडिओज तुम्हाला भेटतील. ते बघा, तुमचे 4 ते 6 मार्क पक्के होणार आहे. प्रयोगावर 2-2 प्रश्न आहे, 3-3 प्रश्न आहे काही वेळेस. गवळी काय बांधतोय बघा, गवळी म्हणजे कर्त्याला प्रत्यय नाहीये ना, कर्तरी प्रयोग हा. कर्मने करायचा ना, पहिले गवळीला प्रत्यय आला पाहिजे बघा, प्रत्यय असलेला चालतच नाही पहिले. हे 2 तर कट झाले. मग गवळ्याने गायला बांधले, गवळ्याने गाय बांधली. आता कर्मणी प्रयोग जेव्हा करतो ना, तेव्हा कर्माला प्रत्यय नको. कर्मणी प्रयोग करत असताना कर्माला प्रत्यय नको. गवळ्याने गायला नाही बरं का, हे नाही, गवळ्याने गाय बांधली. इथे उत्तर 3 आलं पाहिजे. आपण पुढे जातो. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बघा बरं, विरुद्धार्थी. इंटरेस्टिंग. मुजोरी हा शब्द दिलाय, मुजोरी. उर्मट, विरोधी, विलय, विनय. बघा काय म्हटलंय, मुजोरी करतो बघा. एखादा मुजोरी करणं म्हणजे दादागिरी करणं, थोडस असं धीटपणाने वागणं, आगाऊपणाचं वागणं. ते उर्मट असा शब्द त्याला म्हणतो आम्ही, उद्धट. त्याचा विरुद्धार्थी जो आहे ना तो विनय, विनय. मुजोरीचा विरुद्धार्थी शब्द विनय आहे. विनयशील, नम्र, आज्ञाधारक. तो पुढे रहस्याचा समानार्थी शब्द गुद्दा, गूढ, भवन, दास्य. तुम्हाला हे प्रश्न कसे वाटतायत?
हे प्रश्न तुम्हाला पटतायत का, तुमच्या डोक्यात शिरतायत का, हे सगळं ओके वाटत असेल तर तुम्ही तलाठी होण्यासाठी निघालेले आहात तुम्ही त्या दिशेने. ज्यांना वाटतंय की हे ओके, मी अशाच पद्धतीने मी सुद्धा अभ्यास करतोय, मी सगळे वाचतोय, तर मग तुमची पोस्ट पक्की होणार आहे. रहस्यमय घटना आहे, गूढ घटना आहे, गूढ थ्रिलर म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, थ्रिलर. ओके, सस्पेन्स, असं जेवढे जेवढे काही आहे ना ते सगळं याच्यात येतं. पुढे खाली दिलेल्या सामासिक शब्दाचा विग्रह बघा. त्रिखंड, विग्रह करा म्हणजे फोड करा, विग्रह. 3 तारकांचा समूह, 3 खेळण्यांचा समूह, 3 खडूंचा समूह, 3 खंडांचा समूह, सरळ त्रि काढा. पुढे काय येते, खंड येते, मग तारकांचा काय संबंध, खेळण्यांचा काय संबंध आहे, खडूंचा काय संबंध आहे. 3 खंडांचा समूह असणार ना, त्रिखंड. श्रीखंड नाही दिलेलं ते. पुढील वाक्यातील विधेय विस्तार सांगा. हा एक प्रश्न पक्का करा. उद्देश, विधेय, उद्देश विस्तार, विधेय विस्तार, कर्मपूरक, विधानपूरक. ओके, ते तुम्हाला येतं आणि हा सोपा आहे. विधेय म्हणजे क्रियापद. क्रियापदाबद्दल अधिक माहिती म्हणजे थोडक्यात क्रियाविशेषणाचं काम करणारा शब्द जो असतो ना तो. आता क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणार नाही, क्रिया कशी घडते ते सांगणारा, क्रिया कधी घडते ते सांगणारा शब्द. क्रिया कशी घडते, कधी घडते, कोठे घडते. बघा, कधी, कोठे, केव्हा, काय, क्रिया. ते क्रियापदाबद्दल सांगणारा. सामना आहे उद्या सकाळी शेजारच्या मैदानावर. मुद्दा महत्वाचा. तुम्हाला इथे जर 2 गोष्टी येत आहेत. 8 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा. तुम्हाला मैदानावर येत आहे आणि उद्या सकाळी येत आहे. मैदानावर कोठेचं उत्तर येते, उद्या सकाळी कधीचं उत्तर येते. आता इथे सामना, मैदानावर, सकाळी, शेजारच्या, बघा उद्या सकाळी शेजारच्या मैदानावर. आता इथे ना क्रिया कधी घडते हे जास्त महत्वाचं आहे. क्रिया उद्या सकाळी घडते. बघा, आधी तुम्हाला कधी घडते ना याचं उत्तर द्यावं लागेल. ते उद्या सकाळी आहे, लक्षात ठेवा. आधी कधी, कधी नसेल वाक्यात तर कोठे. तोही म्हणजे लहान फरक आहे बरं. हा एवढ्या डीप मध्ये जाऊन आपण अभ्यास करत नाही, पण जेव्हा उदाहरणं सोडवतो, जेव्हा प्रश्नपत्रिका सोडवतो तेव्हा मग आम्हाला हे शिकायला भेटतं. पुढे जातोय मी. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक शब्द सांगा. ध्वनिदर्शक शब्द बघा, डासांची काय असते, डास काय करतात, चावणे, भुनभुन, चुनचुन, घुमणे. डासांचा जो आवाज येतोय त्याला आम्ही काय म्हणतो. 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. डासाच्या आवाजाला भुनभुन आपण म्हणतो. अरे काय भुनभुन लावली रे, काय भुनभुन लावली रे डासांसारखी. माणसांसाठी जसं घोळका आहे ना तसा किल्ल्यांच्या साठी काय वापरलं. किल्ल्या एकत्र येतात बघा. किल्ल्या चावी, पुडका, जुडगा, ताटवा, पुंजका. किल्ल्यांचं काय असतं एकत्रीकरण जेव्हा आम्ही करतो किल्ल्यांचं. 10 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल. किल्ल्यांचा जुडगा असतो. बरं, ताटवा कशांचा असतो सांगा. पुंजका कशांचा असतो. ताऱ्यांचा पुंजका असतो, फुलझाडांचा ताटवा असतो. माहित असलं पाहिजे. मी लाईव्ह सेशन सुद्धा घेतोय. काही वेळेस लाईव्ह पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड घेतो. आता मुद्रांक आणि नोंदणी शुल्काच्या जागा निघालेल्या आहेत शिपाई भरतीच्या. तुमच्यातले बरेच जण तिथे फॉर्म भरू शकतात. काही म्हणतील नाही मी तर मला तलाठीच बनायचं. तलाठीच बना, पण आधी शिपाई होतो का आपण एकदा चेक तर करून बघा. जर त्याच्या आधी सेमीफायनल खेळायला काय हरकत आहे. थोडंसं IPL मध्ये खेळले तर राष्ट्रीय टीम मध्ये सिलेक्शन होणार आहे ना तुमचं. भरा ना, ज्यांना पॉसिबल आहे, फीस भरणं पॉसिबल आहे त्यांनी तर निश्चित भरा, ज्यांची परिस्थिती व्यवस्थित आहे. तर फीस थोडी जास्त असते, ते 1000 रुपयाच्या आसपास. पण ज्यांना वाटतं की नाही राव मला तलाठी बनायचंय ना, मग तलाठीच्या आधी मी थोडंसं सेमीफायनल मॅच खेळतो ना, एकदा बघतो ना शिपाईमध्ये मला किती पडतं. म्हणजे माझा कॉन्फिडन्स तर वाढेल. शिपाई सिलेक्शन झालं द्या सोडून. भाऊ शिपाईला 200 पैकी 190 आले ना, तलाठी पक्का. बघा तुमची इच्छा. गोल्या घुबड हे कोणत्या लेखकाचं टोपण नाव आहे. सेतुमाधव पगडी, गोविंद त्र्यंबक दरेकर, माणिक बंडूजी ब्रह्म भट्ट, विष्णू शास्त्री चिपळूणकर. गोल्या घुबड. 11 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. गोल्या घुबड विष्णू शास्त्री चिपळूणकर जे आहे ना, ते गोल्या घुबड हे टोपण नाव त्यांच्यासाठी वापरलं गेलं आहे. 8 प्रश्न आहेत. योग्य ध्वनिदर्शक शब्द बघा. पक्ष्यांचं भांडण जे असतं त्याला आम्ही काय म्हणतो. पक्षी भांडतात काय करतात. फडफडाट, किलबिलाट, कलकलाट, कडकडाट,
पक्ष्यांचं भांडण चालू आहे, तुम्ही बघतायत, अरे हे भांडतायत, काय म्हणतो आम्ही त्याला. 12 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर. कलकलाट करतात पक्षी. काय करतात? कलकलाट. हा, एकटा पक्षी असेल ना तो चिवचिव करणार, चिव चिव चिमणी. हा, पण भांडायला लागले ना, कलकलाट. काय? विजांचा कडकडाट आहे, विजांचा कडकडाट आहे. लोंबी. कशाचं एकत्रीकरण, कशाची लोंबी असते? भाताची काय असते? गवताची तर पेंडी असते, माहिती ना. दुर्वांची जुडी असते, गणपती बाप्पा मोरया. आंब्यांची आमराई असते. मग लोंबी. बघा 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. लोंबी भाताची. कोकणाकडचे असाल ओके, तुमचं चुकत नाही, पण इतरांचंही नाही चुकलं पाहिजे. सुवर्णमध्ये हा शब्द कर्मधारय समासाच्या कोणत्या उपप्रकारामध्ये येतो? आता कर्मधारयचे उपप्रकार. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढा प्रयोग हा टॉपिक महत्वाचा आहे तितकाच महत्वाचा समास हा टॉपिक आहे. सुवर्णमध्ये कोणत्या उपप्रकारामध्ये येतो? 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. विशेषण पूर्वपद, उपमान पूर्वपद, विशेषण उभयपद, रूपक उभयपद, सुवर्णमध्य. 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. सुवर्णमध्य हा, सुवर्ण जो आहे ना, हा उपमान पूर्वपद, उपमान पूर्वपद मध्ये येतो. हा प्रकार थोडा अवघड बरं. याला आहे ना, तुम्हाला सांगतो मी, मोरावळंबी पुस्तक घ्या किंवा आपले जे नोट्स दिलेले आहेत तुम्हाला मी, मराठीच्या नोट्स, त्याच्यामध्ये याचे हे उपप्रकार सगळे टाकलेले आहेत, त्याचे उदाहरणही टाकले. आता उपमेय आणि उपमान याच्यातला फरक तुम्हाला कळत असेल. उपमान म्हणजे उपमा देतोय आम्ही, ते उपमान. ओके, ते आधी असलं पाहिजे. सुवर्ण कोणता मध्य? सुवर्ण मध्य. आम्ही त्याला सोन्याची उपमा दिली त्या मध्याला. उपमा दिली म्हणजे उपमान येते. आधीचा शब्द उपमासाठी वापरला जातो म्हणून ते पूर्वपदी. लक्षात घ्या, लहान लहान गोष्टी कामाचे फार. पुढे जातोय. गुरुबंधूचा समास सांगा. गुरुबंधू तत्पुरुष, मध्यम पद लोपी, द्विगु, दौंदव. गुरु बंधू. बंधू हा महत्वाचा शब्द आहे. मग तो गुरुबंधू असू शकतो, सावत्रबंधू असू शकतो, काय कोणता आतेबंधू असू शकतो, काय काय असू शकतो, पण बंधू दुसरं पद महत्वाचं आहे. 15 नंबरचा प्रश्न आहे, दुसरं पद महत्वाचं असेल तर काय? ते बघाल तत्पुरुष समास आहे. गुरुचा एक आणखी एक शिष्य या नात्याने तो बंधू आहे. याची फोड जेव्हा तुम्ही करतात ना, गुरुचा शिष्य या नात्याने बंधू असं जेव्हा फोड तुम्ही करतात तेव्हा ते मधलं पद लुप्त झालेलं असतं. ते मधलं पद लुप्त झालेलं असतं ना, तेव्हा मग तो मध्यम पदलोपी समास होऊन जातो. हा दिसतो तेवढं सोपं नाहीये, याच्यात मुंडक्यावर पडणारे बरेच. तुम्हाला मास्तर लयच विचित्र शब्द वापरला, मुंडक्यावर पडणं. रिझल्ट गेल्यावर ना काय असतं तेव्हा कळतं मुंडक्यावर पडणं काय असतं. मनी वाक्प्रचार शिका मराठीतले. संसार सागरी विहिरे जीवन नौका या वाक्याचा अलंकार सांगा. संसार सागरी विहिरे जीवन नौका. अलंकार, श्लेष, रूपक, अनन्वय, अनुप्रास. 16 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आता संसार सागरी, आता सागर, संसाराला एक सागराची उपमा दिलेली आहे, जीवनाला नौकेची उपमा दिलेली आहे. असं जेव्हा असतं तेव्हा तो रूपक अलंकार होतो. तेव्हा तो रूपक अलंकार होतो. लक्षात ठेवा. 16 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. मी पुढे जातोय. पुढील काव्य ओळींचा अलंकार ओळखा. बघा. आधीच मरकट तशातही मध्य प्याला, झाला तशात जरी वृच्छिक दंश त्याला. झाली तयास तदनंतर भूतबाधा, चेष्टा वद्य व मग किती कपीच्या आघाता. बघा, अलंकार ओळखा म्हटलेला आहे. 17 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. आता या ठिकाणी काय केलं? आधीच मरकट, मरकट म्हणजे माकड, तशात मध्य प्याला. ती माकड आहे, त्यात दारू पिलं देशी भेटली त्याला. ती माहिती ना तुम्ही, मी गेलो होतो काही ठिकाणी लेण्यांवर वगैरे, ते काहींचं ते थम्सअपचे वगैरे बॉटल्स ते घेतं ते माकड आणि ते पितं ते. अरे म्हणलेला उघडता येतो सगळं. मग त्यात ते मध्य पिलं, त्याला भेटली समजा, आणि मग त्याला त्यात विंचू चावला आणि त्याच्यात पुन्हा भूतबाधा झाली. तर मग हे काय करू शकतं तुम्हाला माहिती आहे. ते असं वाढत वाढतच गेलंय. जेव्हा वाढत जातं तेव्हा तो क्लायमॅक्स आहे, तेव्हा तो सार अलंकार आहे. कमी होत गेला तो विषय वेगळा आहे, तो अँटी क्लायमॅक्स. इथे सार अलंकारात उतारणे हे गाजलेलं आहे, आलं पाहिजे. येतंय ना अलंकार. अलंकारावर मी लेक्चर्स घेतलेले तुमच्या तलाठी भरतीच्या बॅचमध्ये, ते लेक्चर आहेत.
तुम्हाला फक्त बघायचं काम करायचं. तुम्हाला वेळ द्या, तुम्ही मला वेळ द्या, मी तुम्हाला पोस्ट देतो. काय तुम्ही मला वेळ द्या, मी तुम्हाला पोस्ट देतो. किती जणांना वाक्य पटतंय? वेळ दिला तरच, अन्यथा नाही. पुढील सामाजिक शब्दावरून समासाच्या जोड्या लावा. बघा मला या ठिकाणी विचारलेलं आहे आणि खाली ऑप्शन आहे. त्र्यंबक, कर्मधारय, शीतलतनू, बहुव्रीही, घडोघडी, द्विगु, पंचामृत, अव्ययी भाव. आता खरं म्हणजे ऑप्शनच थोडा चुकलेला आहे. 6 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. इथे सॉरी 16 नंबरचा प्रश्न मला वाटतं, एक सेकंड, 18 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं, चुकलेलं नाहीये, बरोबर आहे ते. थोडस ऑप्शन देताना थोडा गोळ झालाय. म्हणजे त्र्यंबक जो आहे हा कशाचा प्रकारे? बहुव्रीहीचा, म्हणजे एकचं काय येतं? आ येऊ शकतं. शीतलतनू हा कर्मधारयचा प्रकार आहे, 2चं अ येऊ शकतं. घडोघडी आपल्याला माहिती आहे एकच शब्द पुन्हा पुन्हा आला, दारोदारी, दररोज, अव्ययभावे आणि पंचामृत. 5 हा शब्द येतोय ना, संख्या येतोय ना आधी, तर ते कशामध्ये जातं? द्विगुमध्ये जातंय. अ नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे. खालील प्राण्याच्या घराचे सर्व पर्यायातून ओळखा. घर कोणतं आहे? घर, प्राण्यांचं घर. उंदराचं बीळ असतं. मुंग्यांचं काय? पोळे, जाळी, घर, वारुळ. उंदराचं बीळ आहे. मुंग्याचं काय आहे? 19 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, उंदराचं बीळ असतं, मुंग्यांचं वारुळ असतं. पुढे जातोय. विटू दांडू या शब्दाचा समास ओळखा. द्वंद्व समास, बहुव्रीही समास, द्विगु समास, अव्ययी भाव समास. 20 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यायचंय. उत्तर द्यावं लागेल. इंटरेस्टिंग प्रश्न. विटू दांडू, विटी दांडू. विटी तेवढंच महत्वाचं आणि दांडू तेवढंच महत्वाचं. एकाने जमत नाही. विटी तितकंच महत्वाचं, दांडू तितकंच महत्वाचं. विटी दांडू द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. कशाचं? द्वंद्व समासाचं उदाहरण आहे, लक्षात घ्या. पुढे जातोय मी. खालील प्राण्याचे राहण्याचे ठिकाण सांगा. बघा, राहण्याचं ठिकाण. कोंबडी कशात राहते? जाळीमध्ये, ढोलीमध्ये, बिळामध्ये, खुराड्यामध्ये. कोंबडीचं राहण्याचं ठिकाण कोणतं? 21 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. 21 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर द्यावं लागेल. कोंबडीचा खुराडा असतो. आई सारखी मायाळू आईच. बघा, आता इथे जे सारखी आहे, आईची तुलना फक्त आईशीच होऊ शकते. अनन्वय, अर्थांतरन्यास, अन्योक्ती, अनुप्रास. आई सारखी आईच. पाठच करून ठेवाचा अलंकार. दुसरा कोणाशी तुलना होऊ शकत नाही. उपमेय हेच उपमान आहे. उपमेयापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. तिला कोणाची दुसऱ्याची उपमा द्यायची गरजच नाहीये. 22 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय? तर हा अनन्वय आहे. आई सारखी मायाळू आईचं लक्षात ठेवायचंय. आपण पुढे जातोय. उतारा आहे. उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तर लिहा. बघा, चिंचेचा पाला खूप गोळा व्हायचा. आता उतारा आहे. मला असं वाटतं हा उतारा आहे ना, मी तुमच्यासाठी ठेवतो. कशाला? तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिसला मिळेल ना. सोपा उतारा आहे. मी तुम्हाला ही पीडीएफ जी आहे टेस्ट क्रमांक 19 ची, मी अभ्यास कट्टा ॲपवर देणार आहे आणि टेलिग्राम चॅनलला मला जमलं तर तिथे मी टाकतो. हा उतारा वाचायचा. याच्यावर पहिला प्रश्न 23, 24, 25, 26, 25 पर्यंतचे तेवढे प्रश्न सोडवायचे. बघूया किती जण सोडतात. तुमचा प्रामाणिकपणे तुमच्यापासून. ओके, कारण बऱ्याच जणांना भेटत नाहीये असे प्रश्न. तुम्हाला भेटतायत, संधी आहे. ओके, बघा, पुढे दिलेल्या शब्दाचा अर्थ सांगा. शागिर्द. शागिर्द, विद्यार्थी, वाहवा, पुरुषार्थ, प्रतिष्ठा. बघा बरं का, शागिर्द म्हणजे काय? 26 नंबरचा प्रश्न आहे. इंटरेस्टिंग आहे बरं. इंटरेस्टिंग, हा प्रश्नच भारी. शागिर्द, शागिर्द म्हणजे विद्यार्थी असतो एखादा, त्याला शागिर्द म्हणतो आम्ही. हा प्रश्नच लय भारी. आणि हा शब्द तुम्हाला माहित असला पाहिजे. शागिर्द, विद्यार्थी, शिकणारा. शिखी समानार्थी नसलेला. नीलकंठ, मोर, सारिका, केकी, म्हणजे 3 शब्द हे शिखीचे समानार्थी. ही शिखी कधी ऐकलं नसेल, वाचले नसेल तुम्ही, मला माहिती. असे प्रश्न येतात. शिखी म्हणजे नीलकंठ, शिखी म्हणजे मोर, शिखी म्हणजे केकी. सारिकाने लिहून घ्या 3 शब्द. नीलकंठ, मोर, केकी, तिघांनाही शिखी हा शब्द आहे.
करुणेशचे पुस्तक काल हरवले. बघा आता इथे कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाहीये. अकर्म कर्तरी प्रयोग, पुराण कर्मणी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. करुणेशचे पुस्तक काल हरवले. 28 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय म्हणतो आता इथे जर बघितलं तुम्ही, हरवणारा काय, करुणेश हरवला का नाही, करताच नाहीये. हा या वाक्याचा कर्ताच वेगळा आहे. इथे जर तुम्ही याला करता म्हटलं तुमचं उत्तर चुकलं. हरवणारं काय, पुस्तक. पुस्तक हरवतंय. कधी हरवतंय, काल हरवतंय. काल हे कर्म आहे का, आधी ते कळायला पाहिजे. काल हे कर्म नाहीये, म्हणजे हा कर्तरी प्रयोग आहे आणि हा अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. वाक्यातला कर्ता आणि कर्म ओळखता आलं तरच तुम्हाला प्रयोग जमणार. या प्रयोगाला त्याच्याशिवाय पर्याय नाही, आधीच सांगतोय मी. आणि हे सरावातून जमतं. मी कर्ता कर्म धातू साधित क्रियापद याच्यावर स्वतंत्र लेक्चर्स घेतलेले आहेत. तुमच्या बॅचमध्ये सगळे लेक्चर अवेलेबल आहेत. तुम्ही किती वेळ देता मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला वेळ द्या, मी तुम्हाला पोस्ट देतो. ओके, पैसे देऊ नका मला तुम्ही. पैसे देऊन कोणाची पोस्ट निघत नाही. पैसे म्हणजे बॅचेसला एकाच वेळेला नाही. मी बॅच घेतली ना आता मास्तर, 200-500 रुपये भरले ना, मग तुम्ही मला आता पोस्ट द्या, अजिबात नाही. असे बॅचेस घेणार लय. आपलं कसं फुकटात बॅचेस आहे, फुकटात म्हणजे एकदम नसल्यागत. कारण वाटतं अरे काही वाटते दर महिन्याची पैसे काय, ती 4-5 महिन्याची बॅच असते ना, त्याला वाटते एकाच महिन्याची एवढी. दुसऱ्या महिन्याला मला काही मेसेज करत, सर 1 महिना झाला हो, मी 700 रुपये भरले होते, आता पुढच्या महिन्याची फीस. त्याला सांगतो मी की भाऊ 5 महिन्याचं आहे. म्हणजे पोरांना विश्वास होत नाही, एवढी कमी फीस आहे. पैशाचा विषय नाहीये, विषय वेळेचा आहे. तुम्ही बॅच घेतली आहे, बॅच बघतात किती आहे, विषय तिथे लक्षात घ्या. हे फार महत्वाचं बोललोय मी आत्ताच, सिरियसली घ्या. नाही तर काही नाही वाटतं अरे एखाद्या ठिकाणी तिकडे 5,000ची बॅच आहे आणि ही बॅच काय इथे तर 700-800 रुपये गेले माझे, म्हणजे 5,000 रुपये गेले ना, मला खिशाला झळ बसली नाही. 5,000 म्हणजे हे कसं, याच्या 8-5 40, 8-6-48, याच्यापेक्षा आहे ना ही 6 पट भारी बॅच ही 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 5,000 वाली. तसं काही नसतं. हे एखाद्या ठिकाणी रस्त्यावर ज्या माणसाला म्हणजे काही जास्त भौतिक सुविधा नाहीये, तो माणूस तुम्हाला एखादी गोष्ट 200 रुपयात देतोय का, तीच गोष्ट तुम्ही त्या मॉलला जर गेलं ना, फिनिक्स मॉलमध्ये मुंबईला, तेच तुम्हाला 2,000 रुपयाला विकले जातं. मी स्वतः जी आपली धारावी झोपडपट्टी आहे त्या धारावीमध्ये जाऊन आलोय. त्या धारावीमध्ये जो बेल्ट, ओरिजिनल बेल्ट, चमडीचा बेल्ट ओरिजिनल, तो जो तिथे 400ला किंवा 500ला भेटेल ना, तो तुम्ही जर इकडे त्या प्रोझोन मॉलला गेले ना, छत्रपती संभाजीनगरच्या ब्रँडेड याच्या बेल्टच्या दुकानामध्ये, तो 3,500 रुपयाला तोच बेल्ट. काही नाहीये, फक्त मार्केटिंग करायची आणि पैसा वाढवायचा. पण आम्हाला काय वाटतं, 3.5 वाला भाई ब्रँड आहे आपण के पास. काही नाहीये, तुम्हाला वेड्यात काढलंय, तुमच्यावर हॅम्परिंग केलंय मार्केटिंगने, बस, दुसरं काही नसतं. लक्षात ठेवा. अयोग्य पर्याय कोणता. आईने प्रियाला बोलवले, सकर्मक भावे. सगळे पक्षी उडाले, अकर्मक कर्तरी. त्याने घट्ट पकडले, सकर्मक भावे. आई चहा पिते, सकर्मक कर्तरी. 29 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर द्यायचंय. इंटरेस्टिंग, महत्वाचं आहे. आता बघा, आईने प्रियाला बोलवले, कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय, सकर्मक भावे बरोबर आहे, कर्मही आहे आणि भावे आहे. सगळे पक्षी उडाले, अकर्मक कर्तरी. उडणारे पक्षी आहे, कर्म नाहीचे, बरोबर आहे. त्याने घट्ट पकडले, सकर्मक भावे, कर्म नाहीचे. पकडणारा तो आहे, घट्ट हे कर्म नाहीये, इथे गोळ झाला. आई चहा पिते, सकर्मक कर्तरी आहे, पिणारी आई आहे. काय पिते, चहा आहे, कर्ताही आहे, कर्मही आहे, दोघांना प्रत्यय नाहीये, सकर्मक. 3 नंबरचं उत्तर चुकलंय. प्रयोगावर कसे प्रश्न येत आहेत, प्रयोगावरची प्रश्न तुम्हाला कळतायत का, हे कळालेच पाहिजे. हे हक्काचे मार्क आहे, हे फिक्स मार्क आहे. तुम्ही जीके मध्ये चालू घडामोडीला किती वेळ देता, चालू घडामोडीच्या 3 प्रश्नांसाठी तुम्हाला किती पुस्तक वाचावं लागतं माहिती, काय काय वाचावं लागतं. अरे ते 3 प्रश्न म्हणजे 6 मार्कांसाठी, फक्त प्रयोगासाठी तुम्हाला 4 पेजेस चांगले वाचायचे, बस, विषय क्लोज. हे ज्याला कळालं का तो जिंकतो. वेष्टम, बंद, बेत, बासन, बंड, वेष्टम म्हणजे काय. 30 नंबरचा प्रश्न आहे, वेष्टम म्हणजे काय. वेष्टम म्हणजे बासन. बघा बरं का, थोडा हटके, एरंडोली न्याय अलंकारिक शब्द आहे. एरंडोली न्याय म्हणजे काय, तडजोड, आश्वासन, खोटा व्यवहार, एकाधिकारशाही, एरंडोली न्याय. आम्ही कशाला म्हणतोय,
31 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. एरंडोली न्याय म्हणजे तडजोड करणे. काय म्हणतो आपण याला? तडजोड करणे. वाक्य पृथक्करणातील कोणत्या विभागामध्ये अधोरेखित केलेला शब्द येतो? आईला मुलाची अलीकडे फार आठवण येते. आता अधोरेखित कशाला केलं जाईल ते सांगतो मी तुम्हाला. 32 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, अलीकडेचे खाली मी अंडरलाईन करतो. अलीकडे काय हो? कधी कधी मी तुम्हाला याच लेक्चरमध्ये सांगितलं, कधी कधी काय असतं? आठवण येते, पण कधी येते? क्रिया कधी करते? विधेयाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आहे. मूळ विधेय, उद्देश. बघा, मूळ विधेय तर येते, त्याच्यामुळे ती येणार नाही. कर्म विस्तार नाही. उद्देश विस्तार तिकडे जाते, ते कर्त्याजवळ जातं. किती विधेय विस्तार आहे. बघा, 2 प्रश्न आहे सेम टाईपवर. लक्षात घ्या, आम्हाला करायचं काय? ध्वनी दर्शक शब्द योग्य पर्याय. कलरव कशाचा असतो? कलरव. बघा, बदकाचा, मोरांचा, हंसाचा, भुंग्याचा कलरव कशाचा असतो? 33 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावा लागेल. कलरव हंसाचा असतो. किशोर कदम कोणत्या नावाने कविता लिहिली आहे? सौमित्र, सामराज, सुधांशू, स्वरूपानंद, किशोर कदम. 34 नंबरचा प्रश्न उत्तर देता आलं पाहिजे. बघा, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. सौमित्र या टोपण नावाने त्यांनी कविता लिहिली आहे, किशोर कदमांनी. अचूक समूहदर्शक. लमानांचा काय असतो? आता तुम्हाला एक गोष्ट कळते का? समूहदर्शक शब्दावर किती प्रश्न आले हे लक्षात घेतलंय का तुम्ही आतापर्यंतच्या लेक्चर मधून? ते घेतलं असेल तर मग तुम्ही ओके. मी सांगण्याची गरज नाही, तुम्हाला कळायला पाहिजे. लमानांचा काय असतो? जमाव, घोळका, जथ्था, तांडा. लमानांचा काय असतो? 35 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर देता आलं पाहिजे. लमानांचा तांडा असतो. जथ्था कोणाचा असतो? घोळका कोणाचा असतो? जमाव कोणाचा असतो? उत्तर देता आली पाहिजे. पंढरपूरचा लक्ष्मण रोज सकाळी काळ्या म्हशीची धार चळा चळा काढतो. उद्देश विस्तार. बघा, उद्देश म्हणजे कर्ता. मी बोललोय तुम्हाला. एवढा जरी तुम्हाला कळाला ना, उद्देश म्हणजे कर्ता आणि ध्येय म्हणजे क्रियापद, तरी तुमचं 70% तो प्रश्न बरोबर आला. उद्देश विस्तार म्हणजे आता कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आहे. मग या ठिकाणी कर्ता कोणता आहे? कर्ता काय आहे? काढणारा कोण? लक्ष्मण. कर्ता लक्ष्मण आहे. आता मग कर्त्याचा विस्तार काय? 36 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर तुम्ही देणार आहे. लक्ष्मण कुठलचा आहे? पंढरपूरचा आहे. कर्त्याचा विस्तार आहे, उद्देशाचा विस्तार आहे, पंढरपूर. पुढे जातोय, योग्य पर्याय निवडा. वळणे, गरकन, फाटणे, टरकन, बसणे, सटकन, गिळणे, गटकन. योग्य काय आहे? 37 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. बघा, या ठिकाणी वळणे, वळतो कसं आपण? गरकन वळतो, बरोबर आहे. टरकन फाटते एखादी गोष्ट, टरकन फाटणे, बरोबर आहे. बघा बरं का, किती भारी आहे. बसणे, चटकन नाही, पटकन बसतो आपण. पटकन पटकन बसतो, घोळ झाला. हा गटकन गेलतो, बरोबर आहे. बघा बरं, किती भारी आहे. 1 नंबरचं उत्तर आहे. फक्त क चूक आहे, फक्त क चूक आहे. ओके, काय येतं परीक्षेला कळतंय ना? फक्त घोकमपट्टीने जमणार. आमचं जनरल मराठीचं शब्दसंग्रह किती हे फार महत्वाचं या ठिकाणी. पुढे मी जातोय. अलंकार सांगा. शुभ्र चांदणे थाळीत पडते, दूध समजुनी मनी चाटते. दृष्टांत, श्लेष, उत्प्रेक्षा, भ्रांतिमान. चांदण्याला याला मनी मारा वाटतं, अरे हे तर मस्त दूध आहे, पण नाही. हे तर चांदण्याची ती प्रतिमा आहे, ती सावली आहे, ती दिसते खाली. भ्रम झालाय, भ्रम, भ्रांतिमान. भ्रांतिमान समूहदर्शक शब्द आहे. केळ्यांचा घड असतो, किल्ल्यांचा काय असतो? झालाय का? 39 नंबरचा प्रश्न झालाय मला वाटतं ना. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. जुडगा असतो, किल्ल्यांचा जुडगा असतो. पुढे जातोय मी. राम गणेश गडकरी टोपण नाव काय आहे? बघा, 50 प्रश्न घेणार आहे मी आज, 50. आणि ज्यांना एका बैठकीमध्ये 50 प्रश्न सोडवण्याची क्षमता आहे का, त्यांनी समजायचं आपण पात्र आहे तलाठीसाठी, नाही तर नाही, अजिबात नाही. राम गणेश गडकरी
गोविंदाग्रज, केशवसूत, बाळकराम, कुसुमाग्रज. 40 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. चलो, राम गणेश गडकरी आम्ही गोविंदाग्रज या नावाने त्यांना ओळखतो. पुढे मध्यम पदलोपी समास बघा, समासाचे प्रश्न. पोरं बाळ, शेला पागोटे, डाळ वांगे, कांदे बटाटे, मध्यम पद लोपी समास. म्हणजे विग्रह करताना मधलं पद लुप्त होतं. 41 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा. कशात होईल? पोरं बाळ, शेला पागोटे, डाळ वांगे, कांदे बटाटे. डाळ घालून केलेलं वांग, तो जो घालून हा शब्द आहे, किंवा डाळ युक्त वांगे, तो जो युक्त किंवा घालून शब्द आहे तो लुप्त होतो ना, म्हणून आम्ही त्याला मध्यम पद लोपी म्हणतो. गुरुह या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. द्वंद्व समास, बहुव्रीही समास, अव्ययीभाव समास, तत्पुरुष. गुरुह कोणता समास आहे? 42 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. भूरुह. हा जो भू आहे ना, हे रुह महत्वाचं आहे. रुह दुसरं पद महत्वाचं आहे. तत्पुरुष समास हे सोपा नाहीये. हा प्रश्न सोपा नाहीये, लक्षात ठेवावा लागेल. पण नवीन आलेलं नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा, समानार्थाची म्हण. म्हणजे म्हणत का आपण की अरे नाव तर एवढं मोठं यार, पण काही नाहीये. नाकाला नाही जागा आणि नाव चंद्र बघा. आंधळी पाण्याला गेली, घागर पडून घरी आली. ज्याचे दळ त्याचे बळ, दोन्ही हाती पुऱ्या, नवसाबाई खऱ्या. 43 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा बरं का, समानार्थी म्हण. नाकाला नाही जागा आणि नाव चंद्रभागा. तिथे तर नाव चंद्रभागा आहे, पण नाकाला नाही जागा समानार्थी म्हण आहे. म्हणजे नाव जे नाही, इकडे सोनूबाई नाव, इकडे चंद्रभागा नाव आहे, पण तसं काही त्यांच्या नशिबी नाहीये, हे लक्षात घ्या. पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. लुप्तपद कर्मधारय समासाचं उदाहरण. लुप्तपद षटकोन, काळा कुट्ट, गोधन, गुळांबा. लुप्त पद कर्मधारय. 44 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा. लुप्त पद षटकोन. षटकोन म्हणजे हे द्विगु मध्ये चाललं. काळा कुट्ट नाही. गोधन हे तत्पुरुष मध्ये चाललं. गुळांब लुप्त पद. गुळांबा लुप्त पद. या ठिकाणी लक्षात घ्या. अलंकार ओळखा. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, असणे कीजे. रूपक, सार, दृष्टांत, उत्प्रेक्षा, अलंकार. 45 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आणि काय एखादा साधू संत कीर्तनकार तुम्ही बघितला असेल, तो आधी असं उदाहरण देतो. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, असणे कीजे, आणि मग त्याचं स्पष्टीकरण सांगतो. हे जे असं तो देतो ना, याला आम्ही दृष्टांत अलंकार म्हणतो. याला आम्ही दृष्टांत अलंकार असं म्हणतो. लक्षात ठेवा. खालील शब्दसमूह आहे, अचूक शब्दाने पूर्ण करा. यात्रेकरूंची जत्रा असते तसा उपकरणांचा काय असतो? भारा, संच, संघ, थप्पी. 46 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. उपकरणांचा संच असतो. संघ खेळाडूंचा असतो. थप्पी कशाची असते? व त्यांची भारा काड्यांचा वगैरे भारा असतो. अडेल तट्टू या समूहवाचक शब्दाचा योग्य पर्याय निवडा. अत्यंत हट्टी, अडविणारा, आपलाच एका चालवणारा. बघा, अडणीवरचा शंख, अडेल तट्टू. अडेल तट्टूचा शब्द कोणता आहे? 47 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. अडेल तट्टू. अडेल तट्टू म्हणजे अत्यंत हट्टी, आपलाच एका चालवणारा, त्याला आपण अडेल तट्टू असं म्हणतोय. इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे. पुढे आणखी एक कॉम्प्रिहेन्शनचा पॅसेज तुमच्या समोर आहे. पॅसेज सोपा, फुकटचे मार्क्स. ही पॅसेज कसा सोडवायचे काही नियम तुम्हाला सांगितलेले आहे. त्याचं लेक्चर स्वतंत्रपणे मी अपलोड केलं आहे, ते बघा, तुम्हाला ते भेटेल. आसाम राज्य. आता हे पॅसेज मी मुद्दाम घेत नाहीये, कारण हे तुम्हाला देणारी मी पीडीएफ, आणि तुम्हाला ती सोडवायची ते. काही चुकलं, काही अडचणी आल्या मला विचारा. व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्हाला हा नंबर दिसतोय. काहीच हरकत नाही, पण सोडवा, कारण ते करावं लागेल. तलाठी भरतीची बॅच आहे, बॅच जॉईन करून घ्या आणि आतापासून अभ्यास सुरू करा. जाहिरात कधी येईल? आम्ही जाहिरातीच्या आधी आमचा अभ्यास झाला असता. जाहिरात आल्यानंतर अभ्यास सुरू करणार आहे. मग मला वेळेवर फोन करतात, सर तलाठीसाठी असं पुस्तक सांगा, सगळं पाहिजे हो त्याच्यात, एकदम ओके मध्ये. असं ओके मध्ये नसतं बरं. त्याला प्रत्येक विषयाचं, म्हणजे इतिहासाचं वेगळं पुस्तक, भूगोलाचं वेगळं पुस्तक, त्याच्यानंतर अर्थशास्त्राचं वेगळं पुस्तक,
पॉलिटिक्सचं वेगळं पुस्तक, असं सगळं व्यवस्थित वाचावं लागतं. नाहीतर जीके, आणि जीके मध्ये कोणते विषय तेच मला माहित नाही आणि मला तलाठी बनायचं, असं नसतं. म्हणून तर जग फसतं. फसायचं नसेल तर तलाठी भरतीची ही बॅच आहे, अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन आहे. थांबूया. धन्यवाद.